गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ मगो रानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आपल्या नाशिकमधलं एक नाव साता समुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे, सह्याद्री फार्म्स। हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ती प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहेत. का जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमत आहेत, चिलीतल्या शेतकऱ्याला जमत आहे, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाहीत. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या ताब्यात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो, शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी
याला सर्वोच्च प्राधान्य. आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटत आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. वसन व्याख्यानमालेचं आजचं 16वं पुष्प ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय वसंतराव नेवासकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. आजचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये जर्मनी या युरोपीय देशातील स्वतंत्र व्यावसायिक व्यवसाय सल्लागार आणि सामाजिक उद्योजक अजित रानडे हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर अरुण नेवासकर, नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे तज्ज्ञ संचालक तानाजी जायभावे आणि जर्मन गुरुकुल ही संस्था नाशिकमध्ये चालवणारे विनायक चंद्रात्रे हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्व पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण आजच्या या व्याख्यानाचे प्रायोजक आहेत अशोका बिल्डकॉन ही कंपनी आणि मुख्य प्रायोजक आहेत सह्याद्री फार्म. आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ आता आपण करत आहोत. मी सर्व श्रोत्यांचं तसेच यूट्यूब आणि समाज माध्यमांवर या कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रारंभी आपण स्वर्गीय वसंतराव नेवासकर यांच्या जीवनावरील चित्रफित बघूया आणि त्यानंतर पाहुण्यांना विनंती करतो आपण स्वर्गीय वसंतराव नेवासकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. स्वर्गीय वसंत रामचंद्र नेवासकर. कापड व्यापार हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर मुळा प्रकल्पामध्ये घोडेगाव जुन्नर राहुरी येथे काम केलं. शालेय जीवनापासूनच ते धार्मिक वृत्तीचे होते. शालेय जीवनात ते सद्गुरू गोडसे गुरुजींच्या सान्निध्यात होते. त्यांच्याकडूनच ते योगा शिकले. नाशिकमध्ये मेरी येथे त्यांनी नोकरी केली. सदाचारी आणि चारित्र्यशील वर्तणुकीमुळे कार्यालयात ते सर्वांना प्रिय होते. उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांची आगळीवेगळी ओळख होती. 1991 ते सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांनी म्हसरूळ येथे ज्येष्ठ नागरिकांचं मंडळ स्थापन केलं. महानगरपालिकेच्या माध्यमातून समाज मंदिर बांधलं. आज या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करून त्यांना जगण्याची नवी उमेद ते देत असतात. सेवानिवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन कुटुंबासाठी खर्च न करता समाजातील गोरगरीब लोकांच्या आजारासाठी खर्च केली. सत्याची चाड असलेले प्रामाणिक, सदाचारी आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणजेच वसंतराव नेवासकर. त्यांचे सुपुत्र अरुण आणि अनिल हे यश लँड डेव्हलपर्स हा व्यवसाय सांभाळतात. स्वर्गीय वसंतराव नेवासकर यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकतर्फे विनम्र अभिवादन.
अजित रानडे यांचा परिचय आपण चित्रफितीच्या माध्यमातून जाणून घेऊया. अजित रानडे हे युरोपमध्ये गेल्या 14 वर्षांपासून वास्तव्यास असून एक सामाजिक उद्योजक अशी त्यांची ओळख आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागात असणाऱ्या निपाणी ह्या गावातून त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. कोल्हापूर जिल्ह्याच्या एका टोकाला असणाऱ्या अर्जुननगर या खेड्यातून त्यांनी 10वी आणि 12वीची परीक्षा दिली आणि 12वीच्या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मराठी ह्या विषयात सर्वप्रथम येण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून त्यांनी त्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण पूर्ण केलं. पुण्यात राहत असतानाच काही मंडळींमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले ह्याची आवड निर्माण झाल्यामुळे अजित रानडे यांनी 350पेक्षा जास्ती किल्ल्यांना भेट दिली. त्याचप्रमाणे बेसिक कोर्स इन माउंटेनरिंग, बेसिक कोर्स इन राफ्टिंग, बेसिक कोर्स इन स्कीइंग अशा पद्धतीचे अतिशय अवघड श्रेणीमधले कोर्स त्यांनी हिमालयातून पूर्ण केले आणि त्याचप्रमाणे 6000 मीटरपेक्षा जास्ती उंची असणाऱ्या हिमालयातील 2 पर्वतसुद्धा त्यांनी सर केले. 2008 नंतर त्यांनी सेल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट, विक्री आणि विपणन ह्या विषयामध्ये परत काम सुरू केलं. 2011 साली त्यांना त्यांच्या कंपनीने जर्मनीमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट पर्सन म्हणून पाठवलं आणि त्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी जवळपास 12 वर्ष काम करून युरोपमधील तब्बल 30 देश आणि 500पेक्षा जास्ती कंपन्यांना भेट दिली. आपलं काम करत असतानाच सामाजिक जाणीवेचं भान ठेवून त्यांनी मराठी कट्टा जर्मनी ह्या संस्थेची स्थापना केली आणि आज जर्मनीतील आणि युरोपातील तब्बल 10,000 लोक ह्या संस्थेशी जोडले गेलेले आहेत. ह्या संस्थेद्वारे त्यांनी बरेच सामाजिक उपक्रम सुरू केले. फ्रेंड्स ऑफ इंडिया या भारतीय संघटनेचे सुद्धा ते संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे रिअल टीम इंडिया अँड फ्रेंड्स ह्या नावाने एक राजकीय पक्ष त्यांनी 2020मध्ये सुरू केला आणि त्याद्वारे जर्मनीची आर्थिक राजधानी असणाऱ्या फ्रँकफर्ट शहरातील निवडणूकसुद्धा लढवली. त्यांच्या पक्षाचे 2 सदस्य आज जर्मनीमध्ये निवडून गेलेले आहेत. 2022 नंतर अजित रानडे यांनी महाराष्ट्र युरोप बिझनेस फोरम, इंडिया युरोप बिझनेस डेस्क, देसी जर्मन्स आणि स्पर्श युरोप अशा पद्धतीच्या कंपन्यांची पायाभरणी केली आणि त्यातून भारतातून जर्मनीत येणाऱ्या उद्योजकांना मार्गदर्शन, जर्मनीमधून आणि युरोपमधून भारतात येणाऱ्या कंपन्यांना मार्गदर्शन, भारतातून जर्मनीत आणि युरोपमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला आणि समुपदेशन आणि त्याचप्रमाणे भारतातून आणि जगभरातून युरोपमध्ये येणाऱ्या लोकांसाठी पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामं सुरू केली. अजित रानडे आज युरोपमध्ये फ्रँकफर्ट ह्या जर्मनीच्या आर्थिक राजधानीच्या शहरात वास्तव्यास असून आर्थिक, सामाजिक, राजकीय, माध्यमं, मीडिया या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा संचार सुरू असतो. आनंद गानू यांच्या नेतृत्वाखाली काम करणारं गर्जे मराठी यांच्या मदतीने यंदाचं हे आपलं 4थं वर्ष आहे. दरवर्षी आपण जगातल्या 10 मराठी व्यक्तिमत्वांना या ठिकाणी आमंत्रित करतो आहे आणि जगामध्ये आपल्याला कोणकोणत्या व्यवसायाच्या, उद्योगाच्या संधी आहेत आणि त्यासाठी आपल्याला तेथे जाण्यासाठी काय पात्रता आपल्या अंगात निर्माण करण्याचं गरजेचं आहे याचं मार्गदर्शन आपण
या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या वक्त्यांच्या मार्फत घेत असतो. आज आपल्याला अजित रानडे हे युरोपमध्ये आपल्याला काय व्यवसायाच्या आणि उद्योगाच्या संधी आहेत, नोकरीच्या संधी आहेत आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. नुकताच भारताचा युरोपबरोबर करार झालेला आहे. या कराराची अंमलबजावणी या वर्षभरामध्ये होण्याची अपेक्षा आहे आणि या करारानंतर मोठ्या प्रमाणावर आपल्या तरुणांना युरोपमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. आजचे वक्ते सन्माननीय अजित रानडे यांचा सत्कार करण्यासाठी मी व्याख्यानमालेचे पदाधिकारी ॲडव्होकेट कांतीलाल तातेड यांना आमंत्रित करतो. आपल्यामध्ये नाशिकचे प्रसिद्ध लढवय्ये असे कार्यकर्ते आणि नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे तज्ज्ञ संचालक तानाजी रायभावे हे उपस्थित आहेत. व्याख्यानमालेचे खजिनदार अविनाश वाळुंजे यांना विनंती करतो आपण रायभावे साहेबांचा सत्कार करावा. अरुण नेवासकर यांचा सत्कार करण्यासाठी मी रमेश खापरे यांना आमंत्रित करतो. नाशिकमध्ये जर्मन गुरुकुल ही संस्था चालवण्यात येते आणि जर्मन भाषेच्या शिक्षणाबरोबरच तेथील जर्मनमध्ये काम करण्यासाठी काय काय केलं पाहिजे याचं सखोल असं मार्गदर्शन 1998 पासून आपल्या नाशिककर असलेले विनायक चंद्रात्रे हे करता आहेत. मी राजेंद्र शेळके यांना विनंती करतो आपण चंद्रात्रे यांचा सत्कार करावा. अनिल नेवासकर आले असतील तर त्यांनी व्यासपीठावर यावं. आपल्या सर्वांना कल्पना आहे आपण दररोज एका चित्रकाराचं चित्रप्रदर्शन या ठिकाणी आयोजित करत असतो. आज कलानिकेतन महाविद्यालयाचे विद्यार्थी जयेश देसले आणि पंकज बकुरे यांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं आहे. या दोन्ही चित्रकारांनी व्यासपीठावर यावं आणि अजित रानडे यांना विनंती करतो आपण या आमच्या नाशिकच्या चित्रकारांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करावा. पाहुण्यांना विनंती आपण असं नसतं व्हावं. आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये गाण्यांचा कार्यक्रम होईल. उद्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये सायक्लॉन डान्स अकादमीचे विद्यार्थी या ठिकाणी विविध नृत्य आपल्यापुढे सादर करणार आहेत आणि निलेश गजबे आणि ज्ञानेश्वर टोनपे यांच्या चित्रांचं प्रदर्शन आहे. सोमवारी 18 मे रोजी मर्मभेदी बाळासाहेब या विषयावर खासदार अरविंद सावंत आपल्याशी संवाद साधतील.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. 19 मे रोजी प्रख्यात उद्योजक आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपानी आपल्याशी संवाद साधतील. थांबण्याची कला हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. 20 मे रोजी कैलासवासी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाकरीचा चंद्र या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आलं आहे. ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर आपल्याशी संवाद साधतील. 21 मे रोजी तेंडल्या हा सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावरचा चित्रपट दिग्दर्शित करणारे सचिन जाधव हे येणार आहेत. स्वप्नांचा पाठलाग करताना हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. वसंत व्याख्यानमालेचा हा ज्ञानयज्ञ यशस्वी करण्यासाठी अनेकांचं मोलाचं सहकार्य लाभत असतं. नाशिक महानगरपालिका, MSL ड्राईव्ह DY पाटील विद्यापीठ, हॉटेल पंचवटी यात्री आणि त्याचबरोबर गर्जे मराठी यांचं बहुमोल सहकार्य हे व्याख्यानमालेला लाभलेलं आहे. त्याचबरोबर सह्याद्री फार्म हे आपले मुख्य प्रायोजक असून आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत अशोका बिल्डकॉन. अशोका बिल्डकॉनने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर अनेक दर्जेदार बांधकामं उभी केली आहेत आणि विदेशामध्ये देखील मोठं काम त्यांनी उभं केलं आहे. अशोक कटारिया, सतीश पारेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत नाशिकचं नाव अशोक बिल्डकॉनच्या माध्यमातून उंचावण्याचं देशभर काम सुरू आहे. मी आजचे वक्ते सन्माननीय अजित रानडे यांना विनंती करतो त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. भारत आणि युरोप करारानंतर युरोपमध्ये असलेल्या नवीन संधी. सर्वात आधी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, लता मंगेशकरजी, आचार्य अत्रे अशी थोर मंडळी ज्या ठिकाणी येऊन बोलून गेली, अशा ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य माणसाला इथं आज बोलायला संधी मिळते आहे. याबद्दल 103 वर्ष जी जुनी परंपरा असलेली वसंत व्याख्यानमाला आहे त्याच्या आयोजकांचे मी धन्यवाद, मनापासून आभार. आणि मला त्यापेक्षाही महत्त्वाचं वाटतं की हा जो ज्ञानयज्ञ सुरू आहे 103 वर्ष अखंड, फक्त आयोजक ही गोष्ट करू शकत नाहीत. तर मला असं वाटतं की त्यासाठी समोर एक जो श्रोतृवृंद लागतो, प्रेक्षक लागतात, ते फार महत्त्वाचे असतात. आयोजकांना आणि व्याख्यात्यांना प्रेक्षकांशिवाय काही अर्थ नसतो. त्यामुळं आज इथं जे सगळे जमलेले आपले लोक आहेत, प्रेक्षक आहेत, तुम्हाला सर्वांना धन्यवाद आणि तुमच्या सर्वांसाठी एकदा जोरात टाळ्या. नाशिकसारख्या शहरामध्ये, सांस्कृतिक शहरामध्ये अशा पद्धतीचं 103 वर्ष जी परंपरा सुरू असणारं जे काय हे चालू आहे ह्याचा मला भाग होता आलं, जर्मनीहून मला येता आलं, याबद्दल मला खरंच आनंद वाटतो. आणि भारत आणि युरोप यामधला करार, व्यापाराच्या गोष्टी हे आपण नंतर बोलूया सविस्तर थोडंसं. पण आज आपली इथं सर्व जी मंडळी आहेत, लहान मुलं आहेत, वरिष्ठ नागरिक आहेत, कॉलेजमध्ये जाणारे तरुण तरुणी आहेत, कुटुंबातली वेगवेगळी मंडळी आहेत इथं, तर त्यांच्या दृष्टीने त्यांना आज मी खूप लोकांशी बोलत होतो, नेवस्कर साहेब, आणि मला त्यावेळी लक्षात आलं की त्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे की युरोपमध्ये भारतातली मंडळी कशी राहतात, काय काय तिथे गोष्टी चालतात, ती मंडळी आम्हाला कशा पद्धतीनं मदत करू शकतात, आम्ही तिकडे काय करू शकतो, अशा बऱ्याच गोष्टी मला डोळ्यासमोर आल्या. आणि म्हणून मला वाटलं की एकदम आपण जागतिक करार, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट अशा एका क्लिष्ट विषयाला हात घालण्याच्या आधी किंवा तिकडे जाण्याच्या आधी आपण असं काहीतरी बघूया की युरोपमधली, जर्मनीमधली तुम्हाला जास्ती माहिती मिळू शकेल, तुम्हाला माहिती असणारच आहे तरीसुद्धा. त्याच्या आधी मला माझा आणि नाशिकचा जो संबंध आहे ह्या शहराचा तो सांगायचा आहे. मी आज त्यांच्याशी बोलताना म्हटलं की साधारण 2001 सालपासून नाशिकला मी 1999 खरं तर मी तर नेहमी यायचो, नाशिक शहरात यायचो नाही, पण मला सह्याद्रीतले किल्ले, शिवाजी महाराजांचे किल्ले ह्याबद्दल खूप प्रेम होतं.
त्यामुळे नाशिक जवळचे जे किल्ले आहेत मग ते साल्हेर, सालोटा, मांगी तुंगी असतील, अलंग कुलंग बदन असतील, कळसुबाई असेल, हरिहर असेल, यात कैक वेळा इथे येणं झालं आणि त्यामुळं माझं नाशिकला येणं व्हायचं. 12वीच्या मागाशी याने उल्लेख केला ह्याच्यामध्ये, तर 12वीच्या परीक्षेत मी मराठी या विषयात सर्वप्रथम महाराष्ट्रात आलो. पण मला परत सांगावंसं वाटतं की त्या 12वीच्या परीक्षेमध्ये माझा आवडता कवी हा जो एक निबंधाचा विषय आला होता आम्हाला, पण त्यासाठी सुद्धा मला नाशिकचीच मदत लागली. कारण विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रजांचीच कविता निबंध मला लिहावा लागला. तेव्हा नाशिकशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण झाली नाही असं मला वाटतं. आणि असं हे नाशिकचं म्हणजे माझं नाशिकवर असलेलं स्वतःहून प्रेम आहे. जरी मी नाशिकमध्ये कधी शिकलो नसलो किंवा इथे काम केलं नसलं तरी मला असं वाटतं की नाशिकचा माझा जो ऋणानुबंध आहे तो तुम्हाला सांगावा. आणि मी यांना विनंती करीन की मी काही इथे दृक्फिती किंवा स्लाईड्स आणलेले आहेत, तर ते कशा पद्धतीने दाखवता येतील मी हे करू शकतो. नाशिक तुमचं शहर आहे, मी काय बोलणार, मी जास्ती बोलत नाही. पण 5 कोटी लोक पुढच्या वर्षभरात येणार अशी तयारी चालू आहे. बघतोय मी ठिकठिकाणी रस्ते खणलेत किंवा बरीचशी कामं चालू आहेत आणि ह्याचा उपयोग अजून चांगल्या पद्धतीनं नाशिकच्या आर्थिक किंवा इकॉनॉमीसाठी कसा करता येईल ह्याचा नक्की नाशिककरांनी विचार करावा. तुम्ही सगळे नाशिकचे आहात, मला एक प्रश्न विचारायचा आहे, ह्या माणसाला तुम्ही ओळखता का? 2 लोकांनी बरोबर सांगितलं, दादासाहेब फाळके, जे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आहेत. दादासाहेब फाळके तर 1909 साली हा माणूस जर्मनीत आला. 1909 साली. हे मला काल बोलताना वाटलं बऱ्याच नाशिककरांनाही माहीत नव्हतं असं मला वाटलं. आणि चित्रपटसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी हे नाही आले तिथे. मुद्रणकला म्हणजे प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायला तिथे आले. कालांतरानं काही अशा गोष्टी झाल्या की ते चित्रपटसृष्टीत आले आणि त्यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट निर्माण केला. नाशिकचा माणूस 1909 साली 115 वर्षांपूर्वी, 115 पण नाही, आज जवळजवळ 117 वर्ष झाली युरोपमध्ये आलेला होता. हे प्लीज कृपया लक्षात घ्या. त्यामुळे आणि मराठी माणसं जी जर्मनीत किंवा युरोपमध्ये पहिली आली त्यातसुद्धा ह्यांचं नाव वरती आहे. कदाचित ह्या माणसाला तुम्ही ओळखत असाल नसाल मला माहिती नाही. ह्या माणसाचं नाव तुकाराम गणू चौधरी. हे मूळचे खानदेशातले असतील, पण नाशिकमध्ये सुद्धा त्यांनी काही काळ व्यतीत केला होता. हे त्यांचं पुस्तक वाचताना माझ्या लक्षात आलं. पहिलं महायुद्ध जेव्हा युरोपमध्ये सुरू होतं 1914-15 ते 1920 ह्या काळात खानदेशातला हा तरुण टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी पदरमोड करून कर्ज जमवून फारशी उत्तम परिस्थिती नव्हती युरोपमध्ये आला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये हे तिथं अडकले कारण जाता नाही आलं. जर्मन लोकांनी त्यांचा चांगला सांभाळ केला. त्यावेळी त्यांनी जर्मनीत राहत असताना, युरोपमध्ये राहत असताना मला काय अनुभव आले तिथले ह्याच्यावरती टिपणं, डायरी म्हणूया नोंदून ठेवली. त्यांना असं नाही वाटलं त्यावेळी की आपण पुस्तक लिहावं, कारण पुस्तक त्या काळी फार मोठी माणसं लिहायची कदाचित असं त्यांना वाटलं असावं. पण तुकाराम गणू चौधरींनी 1920-25च्या आसपास ही टिपणं लिहिली असावीत. जवळजवळ 70 वर्षांनी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते आपले लेखक आहेत भालचंद्र नेमाडे, त्यांनी ह्यांचं पुस्तक संपादित केलं. त्याचं नाव जर्मन रहिवास. आणि ह्यांचासुद्धा आणि ह्यांचे 2 सहकारी होते, यांचासुद्धा नाशिकचा संबंध होता. कदाचित नाशिककरांना विसर पडला असेल, पण जर्मनीत राहताना हे लोक आमच्यासाठी फार महत्त्वाचे असतात आणि म्हणून मला वाटलं तुम्हाला ह्यांच्याबद्दल सांगावं. तर असा नाशिकचा आणि युरोपचा, नाशिकचा आणि जर्मनीचा संबंध आहे. माफ करा एकदम सुरू झालं, पण परत नाशिक ढोल आठवला मला. याचं कारण मी 2012 साली जेव्हा गेलो जर्मनीमध्ये 11 साली, तेव्हा पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात राहत असताना खूप लोकांना भेटणं वगैरे असं व्हायचं. मला पहिली कमतरता जाणवली की तिथं आपली लोक भेटायला नाही आहे, बोलायला नाही आहेत, मराठी भाषा बोलली जात नाही, कमी प्रमाणात बोलली जाते. आपल्या लोकांना कसं एकत्र आणता येईल, महाराष्ट्रातले चांगले कलाकार किंवा लेखक, कवी, सेलिब्रिटी म्हणूया, ह्यांना तिथं कसं आणता येईल, ह्यासाठी मराठी कट्टा जर्मनी ह्या संस्थेची स्थापना 2012 साली केली. त्याचा एक छोटासा 1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तुम्हाला कळेल की आत्ताची जर्मनीतली मराठी माणसं युरोपमधली काय काय अजून करतात.
मी व्हिडिओ फार सगळा दाखवत नाही. आजच्या भाषणाचा विषय वेगळा आहे, विषयांतर व्हायला नको. पण तुम्हाला थोडक्यात अंदाज द्यायचा होता की इथं राहत असताना, जर्मनीत राहत असताना भारतीय किंवा मराठी सण सगळे साजरे आम्ही करतोच, आणि ह्या व्यतिरिक्त लोकांनी एकत्र यावं यासाठी काय करता येईल ह्यावर सुद्धा विचार करतो. मी आज नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका छोट्या खेड्यातला आहे. मी मराठी माध्यमात शिकलो, पण पुण्यामध्ये इंजिनिअरिंग केलं. आज पुण्यामध्ये आणि सुदैवानं दुर्दैवानं म्हणूया नाशिकमध्ये सुद्धा बरीच मुलं बघितली मी आज सगळी इंग्लिश मिडियमला जातात. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद पडत आहेत किंवा कमी चालू आहेत असं वाटतं, पण आम्ही जर्मनीमध्ये 13 मराठी शाळा उघडल्यात, 13 मराठी शाळा. आणि ह्या शाळा शनिवार रविवारी चालतात. आमची इच्छा असते की मुलांनी मराठी शिकलं पाहिजे, पुढच्या पिढीने आपली परंपरा पुढे नेली पाहिजे. आणि त्यामुळं फक्त सेलिब्रिटी नाही किंवा मोठे कलाकार नाही, तर लेखक, कवी अशा मंडळींना सुद्धा बोलवायचा प्रयत्न आम्ही करत असतो. आणि हे फक्त मला वाटलं सांगावं तुम्हाला. आणि आता मात्र मी माझ्या थोड्या विषयाकडे यायचा प्रयत्न करतो. युरोप असं म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा काय येतं? कुठला देश येतो पहिल्यांदा युरोप म्हटल्यावर? बऱ्याच लोकांना स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि बरेच आठवतात, कारण त्यांना पर्यटन आठवतं. ठीक आहे, काही लोकांना जर्मनी आठवत असेल, काही लोकांना आता जरी युरोपचा भाग नसला तरी इंग्लंड आठवत असेल. तर आज युरोपमध्ये जवळजवळ 44 देश आहेत. युरोपची जी अर्थव्यवस्था आहे, म्हणजे अमेरिका, चीन आणि त्याच्यानंतर युरोप, अशी 23 ट्रिलियन अशी युरोपची अर्थव्यवस्था आहे. आणि युरोपियन जी इकॉनॉमी आहे, युरोपची अर्थव्यवस्था जी आहे, ती गेले 300 ते 400 वर्ष, विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर जी सुरुवात ज्याची जरी झाली असली इंग्लंडमध्ये, तरी हळूहळू पसरत गेली. आणि त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती, इटालियन राज्यक्रांती, जर्मनीमधल्या गोष्टी असतील, ह्याच्यामुळं पुढे प्रगत होत गेली. तर युरोपमध्ये या 44 देशांची जी इकॉनॉमी आहे ती खरी युरोपची अर्थव्यवस्था आहे असं म्हणेन मी. युरोपचा आणि भारताचा संबंध कधी आला? कदाचित तुम्ही वाचला असेल. आजकाल ChatGPT आलं आहे, पूर्वी विकिपीडिया वाचायचे, गुगल वाचायचे लोक. तर युरोप आणि भारताचा संबंध 2000 वर्षांपेक्षा जास्ती आहे. उत्तर भारतातले काही जी मंडळी आहेत, जी त्यांना रोमा असं म्हणतात, 1-2 नव्हे 1500 वर्षांपूर्वी युरोपमध्ये स्थलांतरित झाली. आज त्यांना तिथं जिप्सी म्हटलं जातं. त्यांचे मूळचे जे अंश आहेत, ट्रेसेस आहेत, ते उत्तर भारतातले आहेत मूळचे. कदाचित याची बऱ्याच लोकांना कल्पना नसेल, पण जगावरती जे राज्य केलं इसवी सनापासून पहिल्या 15 शतका, 15, 16, 17व्या शतकापर्यंत, ते चीन, भारत अशा लोकांनी, युरोपने नाही. त्यामुळं युरोपियन लोकांना चीन आणि भारताची आणि आग्नेय आशियाची जास्ती गरज होती. भारताला युरोपची गरज नव्हती फारशी. भारतातून, चीनमधून आणि आग्नेय आशियामधून हे जे तुम्ही रूट्स बघताय, तुम्ही कदाचित सिल्क रूट हे नाव ऐकलं असेल, रेशम मार्ग म्हणूया त्याला. ते सिल्क रूट नाही आहे, सिल्क रूट्स असतात त्या. तर चीनमधून युरोपमध्ये रेशम जायचं, सिल्क जायचं पूर्वी. भारतातून आणि आग्नेय आशियातून वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ जायचे, टेक्स्टाईल म्हणजे कापड जायचं. कारण कापड किंवा टेक्स्टाईलमध्ये भारत आणि संपूर्ण भारतीय उपखंड हा सर्वात प्रथम क्रमांकावरती होता. ह्या सगळ्या गोष्टी भारतातून किंवा आग्नेय आशियातून, चीनमधून युरोपमध्ये जायच्या. कशा जायच्या? तर ह्या सिल्क रूटनी जायच्या. चीनमधून, भारतातून हे सगळे जे सिल्क रूटनी तुम्ही बघताय, पर्शिया, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, तुर्कस्तान, असं करत तुर्कस्तानमधनं पुढे जाऊन युरोपसाठी डोअर ओपन व्हायचं आणि युरोपमध्ये ह्या गोष्टी जायच्या. हे साधारणपणे अगदी व्यवस्थित सुरू होतं. केव्हापर्यंत? 1453 सालपर्यंत. कदाचित तुम्ही इतिहास वाचला असेल तर 1453 साली तुर्कांनी, टर्किश लोकांनी कॉन्स्टँटिनोपल हे जे शहर आहे ते जिंकलं. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आणि हा खुष्कीचा मार्ग, जमिनीचा मार्ग बंद झाला. म्हणजे जमिनीवरून कापड, मसाल्याचे पदार्थ किंवा सिल्क ह्या ज्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित ह्या जवळजवळ 15-20 देशांमधून युरोपमध्ये पोचायच्या, तर हा मार्ग बंद झाला. आणि युरोपियन लोकांना मात्र या सगळ्यांची सवय लागली होती. तर काय करायचं पुढे? कारण हे कॉन्स्टँटिनोपल जे आहे तुर्कस्तानच्या मध्यावर, आता अंकारा म्हणूया, हे जिंकल्यामुळे तुर्कांनी त्यांना एंट्री बंद झाली होती तिथे. त्यामुळं हा जो खुष्कीचा मार्ग आहे, इथून युरोपमधून भारतामध्ये, चीनमध्ये लोक येऊ शकायचे नाहीत. आणि त्यावेळी युरोपमध्ये
त्यावेळी तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल, ज्याची समुद्रावर सत्ता त्याची जगावर सत्ता, असं पूर्वी म्हटलं जायचं. तर डच, फ्रेंच, पोर्तुगीज आणि स्पॅनिश या 4 जे देश आहेत ज्यांना मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे, तिथल्या राजसत्तांनी, तिथल्या राज्यकर्त्यांनी तिथल्या दर्यावरती लोकांना प्रोत्साहन दिलं. आपल्या भाषेत आजकाल फंडिंग दिलं, सबसिडी दिली म्हणूया, की तुम्ही मोठमोठी आरमारं, गलबतं, जहाजं बांधा, मोठ्या शिप्स तयार करा, ॲम्युनेशन त्याच्यावर असू दे, आरमारावरती म्हणजे पूर्णपणे, आणि मग तुम्ही काय शोधा, भारताला जाण्याचा रस्ता शोधा. आपल्या लोकांना आपण विसरलो की भारत ही सोन्याची खाण होती वगैरे. युरोपीय लोक भारताच्या शोधात आले, म्हणजे भारत त्यावेळी किती वरती असेल तुम्ही फक्त विचार करा. आपण खूप वरती होतो युरोपपेक्षा सुद्धा. हे 1-2 नव्हे तर इसवी सनाच्या अगदी पहिल्या शतकापासून 15व्या-16व्या शतकापर्यंत. आणि बऱ्याच हे सिल्क रूट, ह्या सिल्क रूटचं एक प्रातिनिधिक चित्र आहे. कारण सिल्क रूट ही एका देशाची मालमत्ता नव्हती. त्याच्यामध्ये भारत, चीनपासून उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, नंतर इराक, इराण असे सगळे होते. वेगवेगळ्या धर्माचे लोक होते. आणि तिथलं एक तुम्ही बघितलं असेल, त्यामुळे ह्या सिल्क रूटचा तुम्ही इतिहास वाचा, खूप इंटरेस्टिंग आहे भारत आणि युरोपच्या व्यापाराच्या इतिहासामध्ये. आणि त्यावेळी हा जर तुम्ही भूगोल पाहिलात तर पहिल्यांदा पोर्तुगीज आणि स्पॅनिश यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. आणि पोर्तुगीजांमधला जो वास्को द गामा आहे तो त्या पोर्तुगालवरून आफ्रिका खंडाला पूर्ण वळसा घालून कालिकतला, केरळला आला. अशा पद्धतीनं समुद्री मार्ग खुला झाला. जो समुद्री मार्ग पूर्वी खुला नव्हता का, होता, पण युरोप टू भारत नव्हता. भारतातले व्यापारी पूर्व आफ्रिकेत जायचे, तिथून मालाची ने-आण चालायची. पण युरोपियन लोकांना समुद्र मार्गाने भारतात येणं हे 1498 सालपर्यंत, जोपर्यंत वास्को द गामा भारतात नाही आला तोपर्यंत माहिती नव्हतं. आणि वास्को द गामा म्हणजे पोर्तुगीज 1498 साली भारतामध्ये आले. आणि त्यांनी तिथे तुम्ही बघितलं असेल, त्यांनी इथे किल्ले बांधले, त्यांनी इथे चांगल्या पद्धतीने, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याच्या हातात समुद्र त्याच्या हातात व्यापार, त्याच्या हातात सत्ता, हे समीकरण त्यावेळी युरोपियन लोकांना माहिती होतं. आणि त्याच्यामुळे ह्या पोर्तुगीज आणि त्याच्यानंतर डच आले. या लोकांनी पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल, भारताच्या किनारपट्टीमध्ये महत्त्वाची ठिकाणं कब्जात घेतली, फ्रेंच लोकांनी सुद्धा. आणि पोर्तुगीजांनी जे गोवा घेतलं, तर गोवा जेव्हा पोर्तुगीजांनी घेतलं त्यावेळी मुघल साम्राज्याचा उदय व्हायचा होता. आणि गोवा पोर्तुगीजांनी तेव्हा सोडलं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. तुम्ही विचार करा त्यांनी या सगळ्याचा उपयोग कसा केला असेल. आले सगळे व्यापार करण्यासाठी, आणि नंतर काय काय केलं त्यांनी इंग्रजांपर्यंत, याचा इतिहास सांगायची गरज तुम्हाला नाही आहे. कारण नाशिकला सुद्धा मोठी स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे, त्यामुळे याची कल्पना आहे. त्याच्यानंतर हे मुद्दा म्हणून इंग्लिशमध्ये ठेवलं आहे मी. त्याच्यानंतर पुढचे पोर्तुगीज जेव्हा 1498 साली आले, पुढच्या 300 वर्षात काय झालं व्यापाराच्या दृष्टीनं भारत आणि युरोपच्या, तर तुम्ही बघितलं पुढच्या 300 वर्षांमध्ये युरोपियन लोकांनी चांगल्या पद्धतीचे किल्ले बांधले. त्यातले जास्ती समुद्री किल्ले होते. त्यांनी चांगल्या पद्धतीने आजपर्यंत सप्लाय चेन डेव्हलप केली, म्हणजे सागरी ने-आण करण्यासाठीची चांगल्या सेंटर त्यांनी तयार केली. त्यांनी आपल्याला अनुकूल अशा पद्धतीचे काही कम्युनिटी आहेत तिथल्या आपल्या, त्यांना त्यांच्या भाषेचं ज्ञान दिलं. बऱ्याच लोकांना वाटतं की इंग्रजी हे पहिल्यांदा भारतात शिकवलं गेलं. नाही, भारतामध्ये पहिली परकीय भाषा पोर्तुगीज होती. आणि पोर्तुगीजांच्या पाठोपाठ फ्रेंच, डच आणि सर्वात शेवटी इंग्लिश लोक इथे आले. इंग्रज जरी सर्वांना नंतर डोक्यावर बसलेले असले तरी इंग्रज सर्वात शेवटी आले. हा इतिहास आहे. ह्या लोकांनी टॅक्सेस, कर कसे घ्यायचे याची एक पद्धत तयार केली. ह्या लोकांनी भारतामधला शिक्षण, भारतातली तुम्हाला माहितीच आहे, रेल्वे असेल किंवा ह्या सगळ्या व्यवस्था, इथले पोस्ट ऑफिस पद्धत असेल, इथले लॉज असतील की कायदे असतील, याची संपूर्ण पद्धत हळूहळू बदलून टाकली. भारतामध्ये ह्या सगळ्या पद्धती यातल्या काही होत्या नव्हत्या अशातला भाग नाही आहे, पण त्यांनी हळूहळू, आणि गोऱ्या लोकांचं एक पद्धतीनं आकर्षण भारतीयांमध्ये निर्माण झालं. वाघिणीचं दूध हा शब्द तुम्ही ऐकला असेल जुन्या पिढीने. तर वाघिणीचं दूध म्हणजे काय हो, तर असं म्हटलं जातं की वाघिणीचं दूध असं काय असतं का मला माहीत नाही, पण वाघिणीचं दूध पिल्यावर सगळे आजार बरे होतात. हे साधारण 2-3 पिढीच्या काका तुम्हाला माहिती असेल, हे ना माहिती होतं. तर इंग्रजी भाषा, पोर्तुगीज भाषा त्यावेळची, किंवा फार पूर्वी फारसी भाषा, हे वाघिणीचं दूध आहेत हे लोकांना कळालं. तर हा झाला
साधारणपणे एक थोडक्यात मी इतिहास थोडक्यात सांगितला की भारत आणि युरोपचा इतिहास कसा झाला आणि युरोपीय भारतात कसे आले. आता मी युरोपमध्ये शिक्षण व्यवस्था साधारण कशी आहे, युरोपमधल्या आता कंपनीज आणि युरोपमधली अर्थव्यवस्था साधारण कशी आहे, त्यातून जर्मनीमधली कशी आहे ह्याच्यावर थोडासा भर देतो. सर्व पद्धतीचे लोक आहेत, माझ्याकडून जेवढ्या पद्धतीनं सोप्या भाषेत सांगता येईल सांगायचा प्रयत्न करतो. आज तुम्ही बघितलं तर युरोपमध्ये भारतामध्ये तक्षशिला, नालंदा अशी प्राचीन विद्यापीठं असतील, पण युरोपमध्ये साधारण गेल्या 600 वर्षांपासून तिथली विद्यापीठं ही त्याची पुढची त्यांच्या आर्थिक राजसत्तेची किंवा आर्थिक प्रगतीची केंद्र बनली. कारण विद्यापीठं हे फक्त शिकवण्यासाठी नाही, तर तिथं संशोधन आणि विकास चालतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट चालते, तिथं पेटंट बनवले जातात. जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, पोलंड ह्यासारख्या एवढ्याशा छोट्याशा भागामध्ये 1-2 नव्हे तर 115पेक्षा जास्ती नोबेल पारितोषिक विजेते आलेले आहेत. हे लक्षात घ्या, त्यांनी बरेच शोध लावलेले आहेत. त्यामुळं संशोधन हा ज्या समाजाचा गाभा असतो तिथं प्रगती नक्की होते, नुसतं सर्व्हिस ओरिएंटेड इकॉनॉमी असून होत नाही. तर आज जर्मनीसारख्या देशामध्ये साधारणपणे 426 युनिव्हर्सिटीज आहेत. आणि बऱ्याच लोकांना माहिती नसेल, आज आमचे मित्र विनायक चंद्राते जर्मन गुरुकुल चालवतात. आणि नाशिकचा सुद्धा आणि जर्मनीचा संबंध असा आहे की नाशिकमध्ये बऱ्याच जर्मन कंपन्या खूप आधीपासून आहेत. मला वाटते 40-45 वर्षापासून इथं बॉश आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती असेल, आणि अजूनही कंपन्या आहेत. तर जर्मनीसारख्या देशामध्ये 426 युनिव्हर्सिटीज आहेत ज्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत. इथं जवळजवळ ट्युशन फी नाही, हे भारतीय विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे. म्हणून आम्ही सांगतो, शक्य असेल गुणवत्तावान विद्यार्थ्यांनी जर्मनीत शिकायला या. 7 दारं उघडी आहेत इथल्या युनिव्हर्सिटीजची. आणि मराठी विद्यार्थ्यांना याची बरीचशी कल्पना नव्हती, विशेषतः दक्षिण भारतीय आणि ह्या लोकांना जास्ती कल्पना होती. मराठी विद्यार्थ्यांना मगाशी आज सरांनी विचारलं, बेणी सरांनी, की आपले उद्योजकच कसं करतील. तर माझं म्हणणं आहे की उद्योजक नाही, उद्योजकतेचा पाया शालेय जीवनापासून घातला जातो असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे शाळेपासून, विद्यापीठापासून जिथं उच्च शिक्षण मिळतं अशाचा आपल्या मराठी लोकांनी फायदा करून घ्यावा. आज 426 विद्यापीठे, त्या विद्यापीठामध्ये जवळजवळ 2 राज्य सोडली, त्यातलं बाकीच्या जर्मनीमध्ये 16 राज्य आहेत. म्हणजे महाराष्ट्रामधलं एक नागपूर जिल्हा जर अजून एक जास्ती ॲड केला, जो एरिया होईल तयार, तेवढंच जर्मनी आहे. ओके, महाराष्ट्राची लोकसंख्या 14 कोटी आहे, जर्मनीची साधारण 8.5 कोटी आहे. पण जर्मनीची जी अर्थव्यवस्था आहे ती 4.3 ट्रिलियन आहे, महाराष्ट्राच्या कितीतरी पट जास्ती आहे. ह्याचं कारण नक्कीच तिथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे, जिथं संशोधन, रिसर्च डेव्हलपमेंटसाठी वाव दिला जातो. आणि त्यासाठी मात्र एक आहे की आपली आज मराठी भाषा आपण बोलतो किंवा आपली बाकी भाषा बोलतो, पण आपली दुर्दैवानं कुठलीही भाषा ज्ञान भाषा नाही आहे. मराठी भाषेमध्ये इंजिनिअरिंग नाही आहे, लॉ नाही आहे, मेडिकल नाही आहे, पण तसं तिथं नाही आहे. युरोपमध्ये जे 44 देश आहेत त्यातल्या 27 ते 28 देशांमध्ये त्यांची भाषा जी ते बोलतात त्याच भाषेमध्ये शिक्षण देतात. मग ते इंजिनिअरिंग असेल, ते मेडिकल असेल, ते कायद्याचं असेल, त्याच भाषेमध्ये देतात. इंग्रजी शिकतात, इंग्रजीची ना नाही, कारण आज जगाची भाषा इंग्रजी झालेली आहे, पण असं तिथं आहे. त्यामुळं जर तुम्ही जर्मन शिकून, फ्रेंच शिकून, इटालियन शिकून जर त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला तर भवितव्य नक्की उज्ज्वल आहे, असं मला इथल्या मुलांना सांगायचं आहे. आपली बरीचशी मराठी मुलं मध्यमवर्गीय घरातली असतात, गरीब घरातली असतात, गुणवत्ता त्यांना चांगली असते, पण अमेरिकेत जाण्याची फी नाही परवडत किंवा UK जाण्याची फी नाही परवडत. जर्मनीमध्ये किंवा युरोपमध्ये नक्की या, असं माझं त्यांना सांगणं आहे. हे जे काही तुम्ही देशांचे झेंडे बघताय त्यात इंग्लंड आहे आत्ता, पण इंग्लंड युरोपमध्ये नाही असं धरलं जातं आता. तर ह्या युरोपमधल्या जर्मनी, फ्रान्स, इटली अशा सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आज आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे 23 ट्रिलियन युरोज ही जर्मनीची इकॉनॉमी आहे. आज भारताची साधारणपणे त्याच्या आता साधारण 4.1 वर असावी. आता हे जे मी लिहिलं इथे, जर्मनी किंवा युरोप कशामध्ये पुढे हो, तर बघा तुम्ही, ऑटो इंडस्ट्री माहिती आहे सगळ्यांना तुम्हाला. जर्मनीमधल्या कार्स म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना माहिती असतात कुठल्या कुठल्या आहेत. इंडस्ट्रियल मशिनरी आज बॉश असेल किंवा थायसन ग्रुप असेल, हे सगळे जर्मनी असेल, किंवा डिफेन्स असेल, फ्रान्स आणि पोलंड त्याच्यामध्ये पुढे आहे. फार्मा इंडस्ट्री, आज आपण ज्या गोळ्या वापरतो ना त्यातल्या बऱ्याचशा गोळ्या कदाचित कल्पना पण नसेल तुम्हाला, जर्मन कंपनीच्या त्याच्यामध्ये त्याची IP असते. आणि अशा बऱ्याच कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये बायर असेल, फ्रेझेनियस काबी असेल, रॉश ही मेडिकल डायग्नोस्टिक्स करणारी कंपनी असेल. IT मध्ये जर्मनी थोडंसं मी असं म्हणेन की युरोप भारतापेक्षा मागे आहे,
पुढून लगेच पाठ थोपटून घ्यायची गरज नाही, पण तरीसुद्धा जर्मनीने काही प्रॉडक्ट्स असे डेव्हलप केलेत. तुम्हाला नवीन लोकांना कल्पना असेल, SAP माहिती आहे तुम्हाला, SAP जर्मनीमध्ये तयार झालेला आहे. प्रॉडक्ट्स तयार करण्या मी परत म्हटलं की आपण किंवा भारतीय मंडळी म्हणूया, आपण सर्व्हिस ओरिएंटेड इकॉनॉमी आहोत. मी मूळचा कोल्हापूरचा आहे. आमच्या MIDCमध्ये एक शब्द होता, मला माहीत नाही तुम्हाला इथं वापरतात नाशिकमध्ये. तर त्यांना सांगितलं की बाबा हे एक काम करायचं आहे. हो साहेब करतो ना, लेदवरती तुमचं काम मारून देतो मी करून देतो. म्हणजे सर्व्हिस ओरिएंटेड आपण काम करून देतो, पण प्रॉडक्ट तयार करतो, मी काहीतरी नवीन तयार करतो. हे जे जर्मन मानसिकतेमध्ये, युरोपियन मानसिकतेमध्ये आहे, ते आपल्यात कसं आणता येईल याचं मला असं वाटतं की बहिणी साहेब आणि आपण सगळेच तुम्ही इथे आहात, काही शिक्षण क्षेत्रामध्ये मंडळीत विचार केला पाहिजे. आज जर्मनीमध्ये जे 4.3 ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे असं म्हणू, त्यातली 2.8 ट्रिलियन म्हणजे जवळजवळ 60 ते 70% आहे ना, ते काय सगळे फोल्क्सवॅगन, मर्सिडीज बेन्झ, BMW नाही आहेत. दे आर MSME. याला जर्मनीमध्ये मिडल स्टँड शब्द आहे आणि आपण सगळे त्याला MSME इंडस्ट्री म्हणतो, लघु आणि मध्यम उद्योग, बरोबर ना. अशा पद्धतीची ही इंडस्ट्री आहे. मी तुम्हाला 2-3 एक इंटरेस्टिंग उदाहरणं देतो, मग तुम्हाला कळेल की जर्मनी फक्त औषध किंवा कार तयार करणं ह्याच्यामध्ये मोठं नाही आहे. तर याचं अजून एक तुम्हाला सांगायचं तर औद्योगिक प्रदर्शनं, ज्याला जर्मन शब्द आहे मेस्स किंवा एक्झिबिशन्स, मोठ्या प्रमाणावर चालतात. मी ज्या शहरात राहतो जर्मनीच्या, त्याचं नाव फ्रँकफर्ट. आज माझ्यामध्ये नाशिकची लोकसंख्या कधी 30 लाख असावी अंदाजे, 25 ते 30 लाख. माझ्या शहराची लोकसंख्या 7 लाख आहे. पण युरो जे तुम्हाला करन्सी माहिती आहे, चलन, त्या युरोचा जन्म तिथे झालेला आहे आणि 200 बँकांची हेडक्वार्टर तिथं ह्या शहरामध्ये आहेत. 160 भाषा बोलणारे 200 देशातले लोक राहतात 7 लाखांमध्ये. त्यामुळं अशी बहुविविधता म्हणूया अशी असते. आणि ही आत्तापासून नाही आहे, ह्या शहरामध्ये हे प्रदर्शन गेल्या 400 ते 500 वर्षांपासून आहे. उद्देश असा आहे की वेगवेगळ्या देशातले लोक यावेत, त्यांनी एकमेकांच्या ज्या तंत्रज्ञान असेल, एकमेकांची कला असेल समजून घ्यावी आणि त्यातनं काहीतरी नवीन निष्पन्न व्हावं आणि त्यामुळे त्या देशाची इकॉनॉमी वाढते. आज मी गेले 1.5 दिवस नाशिकमध्ये फिरत असताना मला सारखं डोक्यात हेच होतं, 5 कोटी लोक आज इथे येणार आहेत. ठीक आहे, गोदामाईच्या आशीर्वादाने आणि ह्या सगळ्या गोष्टी नक्की होतील, उत्तम पद्धतीने होतील, पण नाशिककरांनी नाशिकच्या अर्थव्यवस्थेसाठी याचा काहीतरी फायदा करून घ्यायला पाहिजे असं मला राहून राहून वाटतं. कारण मी माझ्या एका मित्रांशी बोलत होतो, या 5 कोटी लोकांनी, ते म्हणाले अजितराव 5 कोटी लोकांनी एक चहा प्यायला ना फक्त सकाळी 10 रुपयाचा, तर एवढी आमची इकॉनॉमी नाशिकची वाढणार आहे. मी म्हटलं चांगली गोष्टी आहे, तुम्ही अजून चांगल्या गोष्टी इथे नवीन आणा, इंट्रोड्यूस करा, नवनवीन विचार करायला लागा. पुढचे 1.5 वर्ष म्हणजे मला असं वाटतं की साहित्य, कला, संस्कृती ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या आहेत. पण जे आर्मीच्या भाषेत बोललं जातं, सैन्य पोटावर चालतं, पगार मिळायला पाहिजे वेळच्या वेळी किंवा पैसे हातात आले पाहिजेत. तर 4 लोकांना त्यातनं अजून रोजगार मिळाला आणि प्रत्येक सामान्य माणूससुद्धा इथला जो आहे काहीतरी करू शकतो असं मला वाटतं. माझ्या डोक्यात काय आलं मी नक्की सांगेन आणि विचार करीन, कारण खरंच मला या कुंभमेळ्यामध्ये नाशिककरांनी खूप मोठं व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. हे काय आहे माहिती आहे, या काकांनी बरोबर सांगितलं, बाजा. बरोबर, याला बाजा म्हणतात, माउथ ऑर्गन म्हणतात, हार्मोनिका म्हणतात. पण मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की जर्मनी किंवा युरोपमधलं सांगत होतो, तर जर्मनीमध्ये 2 छोटी शहरं आहेत. तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत जोपर्यंत चीन बाजा किंवा हार्मोनिका स्वतः तयार करत नव्हता, चीन हा देश, जगातले सगळे बाजा किंवा माउथ ऑर्गन जर्मनीत तयार व्हायचे. हे कदाचित तुम्हाला माहिती असेल, कलाकार काही इथं आहेत. ऑनर नावाचा जो माउथ ऑर्गन आहे, म्हणजे मी आत्ता तुम्हाला फार मोठ्या मर्सिडीज बेन्झ आणि ह्या जात नाही, फार गोष्टी सोप्या गोष्टी सांगतोय. तर हे काही फार मोठ्या लोकांनी, शास्त्रज्ञ लोकांनी केलं नाही. अशिक्षित लोक जी होती ती एकत्र आली, काहीतरी आपण केलं पाहिजे, नवीन केलं पाहिजे आणि त्यातून त्यांनी हळूहळू करत पिढ्यानपिढ्या हे तयार झालं. जगातली खूप मोठी अर्थव्यवस्था. इतकं किती साधा प्रॉडक्ट आहे हा, खरं तर छंद आहे आपला. म्हणजे असं पण नाही की रोजच्या जेवणामध्ये लागतो किंवा जीवनामध्ये आणि जेवणामध्ये लागतो असं नाही आहे. तर पण असा साधा प्रॉडक्ट, जगामधलं सर्वात अतिशय प्रसिद्ध, जगप्रसिद्ध घड्याळाची कंपनी तुम्ही कोणी सांगू शकाल? घड्याळाची तुम्ही बोलला बरोबर, रोलेक्स. तर हा जो भाग आहे स्वित्झर्लंडमधला, स्वित्झर्लंड आज आपल्या सगळ्या लोकांना ते माहिती आहे की वरती लोक जातात तिकडे, श्रीदेवीपासून आत्तापर्यंत काजोल आणि शाहरुख खानपर्यंत सगळे लोक डान्स करत आले. ते सगळं चांगलं आहे, बॉलिवूड इंडस्ट्री वाढलीच पाहिजे. पण ह्याच स्वित्झर्लंडसारख्या देशात, जो निसर्ग सुंदर देश आहे, पण स्वित्झर्लंडची राजधानी बर्न
आणि बाझल ही औषध निर्मिती जागा आणि जिनिवा नावाचं बर्न आणि जिनिवा हा 200 किलोमीटरचा पट्टा आहे ना, त्याला वॉच व्हॅली असं म्हणतात. वॉच व्हॅली, घड्याळ्यांचं खोरं म्हणूया मराठीत. का म्हणतात? अहो ह्यांच्याकडं काय आहे, स्वित्झर्लंड देशाकडे बघा, निसर्ग सुंदर आहे, पण त्या देशाला, त्या देशामध्ये स्वतःकडं काही माइन्स किंवा खाणी आहेत मोठ्या, ना त्या देशाकडे समुद्रकिनारा आहे, ना त्या देशाकडे मोठं मनुष्यबळ आहे. अख्ख्या स्वित्झर्लंडची लोकसंख्या म्हणजे 1 नाशिक गुणिले 2 बस, एवढी अख्खं स्वित्झर्लंड आहे. पण ह्या 200 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये तिथल्या लोकांनी, मी परत सांगतोय, ते कोणी शास्त्रज्ञ नव्हते, साधे लोक होते. त्या लोकांनी कमीत कमी संसाधनं वापरून, कमीत कमी रिसोर्सेस वापरून काय करता येऊ शकेल, त्यांनी घड्याळं तयार करण्याचं काम सुरू केलं. एवढंसं प्रॉडक्ट घड्याळं. आणि आज तुम्ही जगभरातली मोठी मोठी घड्याळं बघा, रोलेक्स कितीतरी कोटी टर्नओव्हर, कोटी काय अब्जामधले टर्नओव्हर असलेल्या कंपन्या आहेत. ह्या फक्त या 200 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये साधारणपणे 400 कंपन्या घड्याळ तयार करतात फक्त. म्हणजे विचार करा, हा ग्रामीण भाग आहे, असं नाही की हा फार मोठा काही मुंबई आहे किंवा हे अशातलं नाही. छोट्या छोट्या खेड्यांमध्ये लोक तयार करतात. मी परत म्हणून मी सांगतो, मी सुद्धा जरी इथे इंजिनियर झालो, पुण्यामध्ये शिकलो, चांगल्या कॉलेजमध्ये शिकलो असलो, मला 2011 साली मी जेव्हा तिथे गेलो तर मला पहिला प्रश्न पडला, अजित रानडे तुम्ही स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहात का, असा प्रश्न मला पडला. कारण अशा पद्धतीचे प्रश्न मला तिथल्या ग्राहकांकडनं, कस्टमरकडनं यायला लागले. मला परत एकदा वाचायला लागलं की अरे मी खरं अभ्यास केला पाहिजे मला, कारण मी सेल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंटला होतो, तरीसुद्धा हा अभ्यास करायची गरज पडली मला. तर मला काय म्हणायचं होतं की वसंत व्याख्यानमालेचे आयोजक असतील किंवा बाकीची मंडळी असतील, तर मला म्हणायचं आहे की फार मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याच्या लहान लहान गोष्टीसुद्धा करून माणूस मोठं जाऊ शकतो. पिढ्यानपिढ्या त्या गोष्टी पुढे संक्रमित होत जातात आणि आपला जो बिझनेस मोठा होत जातो. आज नेवास्कर साहेब, तुम्हीसुद्धा, तुमच्या आधीच्या पिढ्यासुद्धा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये आहात, तुम्ही अजून 2 पावलं पुढे गेला असाल, मला माहिती नाही. पण कायम शिकत राहणं हा जो स्वभाव आहे ह्या लोकांचा, आजची पिढी थोडीशी वेगळी आहे, पण ह्यांचे जे पूर्वज आहेत यांनी खूप मोठं काम करून ठेवलं. हे जे अजून एक निसर्ग सुंदर गाव दिसतं ना, हे गाव स्टुटगार्ड, म्हणजे महाराष्ट्र आणि जर्मनीमध्ये 16 राज्य आहेत, त्यातले एका राज्याचं नाव बाडेन-वुर्टेनबर्ग. त्या देशाची राजधानी तुम्हाला कदाचित काही लोकांना माहिती असेल, त्याचं नाव स्टुटगार्ड ह्या त्या राज्याची राजधानी आहे. तर महाराष्ट्र आणि बाडेन-वुर्टेनबर्ग किंवा स्टुटगार्ड आणि मुंबई ही जुळी शहरं आहेत. या स्टुटगार्डच्या दक्षिणेला हे छोटंसं गाव आहे, मी याला शहर नाही म्हणणार, छोटंसं गाव दिसताना सुंदर आहे, ते आहे सुंदर गाव. या गावाची लोकसंख्या ना किती आहे माहिती आहे? 37,000 फक्त. म्हणजे मला वाटतं तुमच्या पंचवटीमध्ये सुद्धा जास्ती लोक असतील सर. तर 37,000 या गावाची लोकसंख्या आहे. त्या गावाचं नाव आहे टुटलिंगन, TUTLINGEN. पण 37,000 गावाची ज्या लोकसंख्या आहे त्या गावामध्ये 1, 2, 3 नाही, 1900 कंपन्या आहेत. 1900 37,000 वस्तीच्या गावामध्ये सर 1900 छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. त्या कंपन्या म्हणजे असं मोठं ह्याचं नाही आहे, काही कंपन्या घरी पण आहेत. आणि टुटलिंगन इज कॉल्ड ॲज द सर्जिकल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. म्हणजे आज आपण कृत्रिम गुडघा असेल, कृत्रिम तुमचा कोपर असेल, काय तुमचा पाय हात आमच्या कोल्हापूरच्या भाषेत मोडल्यानंतर आपण जे धातूच्या पट्ट्या लावतो, ही पद्धत ह्यांनी सुरू केली तिकडे. सिरिंज असतील किंवा वेगवेगळे औषध, आज तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेलात तर त्यातल्या 50% गोष्टी अशा नसतील की ज्यांचा उगम ह्या छोट्याशा गावात नाही झालेला आहे. मी एवढंच सांगेन की मला सांगायचं की हे रिसर्च डेव्हलपमेंट, संशोधनाची वृत्ती आपण आतून जर तयार केली, कोणीतरी आपल्याला काहीतरी काम सांगितलं आणि ते काम आपण करतो, ह्यापेक्षा आपण काहीतरी नवीन शोधून काढलं तर त्या समाजाचा उदय जास्ती होईल. आज मोदी साहेब आज नेदरलँड्समध्ये आहेत, युरोपमध्ये, आणि भारताची लोकसंख्या जेव्हा 1.3 बिलियन 1.4 अब्ज म्हणतो आपण, सगळ्यांना नोकरी देणं, सरकारी नोकरी देणं अशक्य आहे. आपलेच लोक पुढे येऊन त्यांनी त्यांच्या छोट्या गोष्टी स्वतः एंटरप्रेनर होऊन स्वतः उद्योग झाले पाहिजेत प्रत्येक घरामध्ये. मी आज आंध्र प्रदेश राज्य मला खूप आवडतं. तिथले जे मुख्यमंत्री आहेत त्यांना भेटायचा मला संधी मिळाली, चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश बाबू. त्यांनी घोषणा दिली आहे तिथे, काय माहिती आहे? 1 हाऊस और 1 फॅमिली 1 एंटरप्रेनर, एक घर आणि त्या घरामध्ये एक उद्योजक, अशी घोषणा आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी दिली आहे. आणि त्या शहरामध्ये वायझॅगमध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि माझी इच्छा आहे मनापासून, किंवा आपले माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, त्यांना पण आत्ता दावोसमध्ये स्वित्झर्लंडला आम्ही भेटून त्यांच्यावर थोडं काम करायची संधी मिळाली. त्यांनाही माहिती आहे की सगळ्यांना सरकार असेल किंवा कोणी
खाजगी उद्योजक सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकणार नाही आहे. जोपर्यंत उद्योजक निर्माण होत नाहीत तोपर्यंत हे होणार नाही आहे. तर हे युरोपमधनं शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. आणि मी परत म्हणेन, आत्ताची पिढी थोडी बदलली आहे, पण ह्यांच्या आधीच्या लोकांनी खूप चांगलं काम करून ठेवलं आहे. मी आता थोडंसं क्लिष्ट विषय केवढा सोपा करता येतो प्रयत्न करतो, मला माहीत नाही मला जमेल नाही जमेल. पण जर्मनीमध्ये आता युरोपमध्ये साधारण 10 लाख भारतीय लोक राहतात. मी त्याच्यामध्ये ब्रिटन म्हणत नाही, फक्त बाकीचा युरोप. त्यामधले 3.5 लाख भारतीय फक्त जर्मनीमध्ये राहतात. त्या 3.5 लाख भारतीयांमध्ये असं धरून चालू आपण की नॉन वर्किंग स्पाउसेस म्हणजे काम न करणारे, किंवा काही वेळा बऱ्याचशा त्याच्यामध्ये स्त्रिया असतात, काही वेळा पुरुषही असतात. अलीकडं हाऊस हजबंड पण तयार झाले बरं का. त्यामुळे मुलं असतात, विद्यार्थी असतात. हे म्हणूया की हे काम न करणारी मंडळी आहे. पण या 3.5 लाख लोकांमध्ये जवळजवळ 1,80,000 लोक जर्मनीमध्ये जर्मन कंपन्यांमध्ये काम करतात. म्हणजे त्यातले मी साधारण 30,000 मराठी लोक आहेत. जवळपास 30,000 मराठी लोकांचा टक्का वाढतो आहे, कारण मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आता तिकडे यायला लागलेले आहेत. त्यामुळं मी ज्या कॉन्सेप्टवरती काम करतो, आम्ही इंडिया युरोप बिझनेस डेस्क नावाची आमची जी कंपनी आहे ती ही आहे की आपली मंडळी जी जर्मन कंपन्यांमध्ये काम करतात ती तिथले भारताचे राजदूत आहेत. दे आर द अँबॅसेडर्स ऑफ आवर कंट्री. आणि ते जर त्यांनी भारताबद्दल चांगलं सांगितलं, त्याने आपल्या राज्याबद्दल चांगलं सांगितलं, समजा नाशिकची तुमच्या के वाघ कॉलेज असेल किंवा दुसरे संदीप युनिव्हर्सिटी, तिथले बऱ्याचशे इथल्या युनिव्हर्सिटीची मुलं येतात जर्मनीमध्ये. तर ही मुलं जेव्हा जर्मन कंपन्यांमध्ये काम करायला लागतात तेव्हा आपल्या राज्याबद्दल चांगलं बोलतील. आपल्या राज्यामध्ये ज्या सुविधा आहेत, इन्व्हेस्टमेंटच्या अपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्ही इकडे या, तुम्ही इन्व्हेस्ट करा जेव्हा सांगायला लागतील, ती जी गोष्ट असते ना त्याचा जास्ती उपयोग होतो नुसतं सांगण्यापेक्षा, इथं बसून प्रेझेंटेशन पाठवून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करण्यापेक्षा. आणि मी स्वतः अनुभवलं आहे. आम्ही इंडिया युरोप बिझनेस डेस्क म्हणून 3 कंपन्या, त्यातली एक डच कंपनी म्हणजे नेदरलँडची कंपनी, एक स्विस कंपनी स्वित्झर्लंडची कंपनी आणि एक जर्मन कंपनी आम्ही महाराष्ट्रात घेऊन आलो. आणि हे तुम्हाला मी मोठ्या अभिमानाने एवढ्यासाठी सांगतो आहे. पुढची गोष्ट तुम्हाला अजून आश्चर्य वाटेल, ह्यासाठी मला त्या कंपनीचे CEO, CXO, डायरेक्टर ह्यांनी मदत नाही केली. जी स्वित्झर्लंडची कंपनी आहे त्या कंपनीला इथं आणण्यामध्ये मदत ज्यांनी केली ती दुसरी कोणी नसून 21 वर्षाची छोटी मुलगी जी त्या कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून काम करत होती. त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या कंपनीला मेक्सिकोमध्ये जायचं का, मोरोक्कोमध्ये जायचं का, व्हिएतनाममध्ये जायचं का, भारतात जायचं, यावर त्यांची चर्चा चालू आहे. आणि आम्ही अगदी योग्य वेळी तिथं पोचलो. त्यांना सांगितलं की भारत हे संधीचं पुढचं नाव म्हणजे भारत. भारतात तुम्ही ह्या गोष्टी तुम्हाला आम्ही देऊ शकतो. सरकारबरोबर त्यांना कनेक्ट करून दिला. आपली MIDC आहे त्यांच्यावर कनेक्ट करून दिला. चांगल्या ह्या लोकांना लगेच विश्वास ठेवत नाहीत युरोपीय लोक. मग अशी बेणीसाहेब म्हणत होते की आपण तर युरोपीय लोकांची एक खासियत म्हणत नाही, मी दुर्गुण पण नाही म्हणता येणार, पण त्यांचा स्वभावाचा भाग आहे, लगेच दुसरा विश्वास ठेवत नाहीत. आज माझे मित्र इथं बसलेले आहेत. वैभव 10 वर्ष जर्मनीमध्ये होते. ते जर्मनीच्या वर्म्स नावाच्या छोट्या शहरामध्ये काम करून ते इथं आले. त्यांनाही माहिती आहे की ताबडतोब लगेच लोक विश्वास ठेवत नाहीत. पण जर विश्वास ठेवला, एकदा चांगला विश्वास ठेवला आणि तुमचं संबंध चांगले झाले तर तुम्हाला सोडणार नाहीत, ते कधी सोडणार नाहीत. हे जर्मनीबद्दल नक्की बोललं जातं, युरोपबद्दल पण ते खरं आहे. आणि त्यामुळे विश्वास ही पहिली गोष्ट महत्त्वाची आहे. जर विश्वास महत्त्वाचा असेल, मग तो विद्यार्थी असतील, उद्योजक असतील किंवा आपले इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे पण मला नाशिकमधले बरेच लोक भेटले. तर विश्वास हा जर तुम्ही निर्माण करण्याचा चांगला प्रयत्न केला, एक रिलेशनशिप संबंध चांगले केले, तर धंदा लवकर वाढेल. हे इथंही लागू आहे, मला मान्य आहे, पण तिथं जास्ती लागू आहे. आणि तिथं आम्ही इंडिया युरोप बिझनेस डेस्क ह्या नावाने जी कंपनी म्हणून आम्ही काम करतो, काही मदत लागली आम्ही नक्की तिथं अवेलेबल आहोत. कारण आपली माणसं जी 30,000 मराठी लोक जे आहेत, मी त्यांना नोकरदार किंवा गृहिणी किंवा विद्यार्थी समजत नाही. प्रत्येक माणूस आहे तो महत्त्वाचा आहे. अगदी छोटा माणूससुद्धा, हे मला तिथं गेल्यावर लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं हे 3.5 लाख भारतीय आज जर्मनीमध्ये आम्ही त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतो की आपल्या भारतासाठी ते काहीतरी करतील, भारतामध्ये रोजगार निर्मिती होण्यासाठी काय मदत करता येईल हे प्रयत्न करतो. आणि त्यासाठी आम्ही इंडिया युरोप बिझनेस डेस्कतर्फे 13 जूनला फ्रँकफर्टमध्ये, जी जर्मनीची आर्थिक राजधानी आहे, तिथे इंडिया युरोप बिझनेस डे या नावानं आयोजन त्याचं केलेलं आहे. 500 ते 600 युरोपमधले उद्योजक एंटरप्रेनर्स तिथे येतील. त्यांना आम्ही भारताचं महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. भारतातून चांगले काही लोक येतात तिथे, ते त्यांच्या चांगल्या गोष्टी सांगतील. आज इथे प्रायोजक आपले अजून एक आहेत, सह्याद्री फार्म बरोबर गर्जे मराठी. तर गर्जे मराठीचा मी सुद्धा भाग आहे जर्मनीचा.
आणि गर्जे मराठीचे काही चांगले लोक, एक नाव देतो, नाव सांगतो तुम्हाला. तो जो मुलगा आहे, मुलगा नेत्रेश रेगे नाव, हा नेत्रेश रेगे 2003 का 4 साली US मध्ये शिकायला गेला. तिथे एका कंपनीमध्ये इंटर्न म्हणजे ट्रेनी म्हणूया, शिकाऊ उमेदवार म्हणून कामाला लागला. आज 22 वर्षांतर अशी परिस्थिती आहे, तो त्या $200 मिलियन डॉलर्स कंपनीचा CEO आणि प्रेसिडेंट आहे. अशी आपल्याकडं उदाहरणं आहेत. आणि ही उदाहरणं जेव्हा आपल्या लोकांना जेव्हा नॉलेज शेअरिंग होईल, आदानप्रदान होईल, तेव्हा आपले लोकही शिकतील. मी तुम्हाला म्हटलं, मी स्वतः मोठा उद्योजक नाही आहे, मीही शिकायचा प्रयत्न करतो. मी छोट्या एका ग्रामीण भागातून आलेला माणूस आहे, महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या, तुम्हाला सांगितलं. आणि तुम्ही तर नाशिकसारख्या शहरात राहता, जे मोठं सेंटर आहे, आणि आपल्याकडे सगळे कनेक्ट आहे, त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा आपल्यावरती आहे. मात्र आता मी येतो जो कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे, म्हणजे जवळजवळ मला वाटतं वेळ संपत आली आहे सर, आणि आता माझ्या विषयाकडे आलो आहे. पण सॉरी, आमच्या कोल्हापूरकरांचा थोडासा दुर्गुण आहे. पण मला असं वाटलं की थोडी पार्श्वभूमी सांगितल्याशिवाय क्लिष्ट विषयाला हात घालायला नको. आज हा युरोपचा एक प्रातिनिधिक झेंडा आहे, आणि भारत आज फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, मुक्त व्यापार करार आज झालेला आहे. याची बरीच कारणं आहेत. हा व्यापार करार म्हणजे काय, का झाला, हे मी सांगू शकतो. तो एक्झॅक्टली काय आहे याच्यामध्ये खूप खोलात जायला नको आपण. पण गेले 20 वर्ष भारत आणि युरोपमध्ये हा मुक्त व्यापार करार व्हावा अशी दोन्ही बाजूनं प्रयत्न सुरू होते. भारतातून पण होते, पण तिकडून होते. पण ती वेळ कधी आली नाही. पण कधी काय असतं ना, की काहीतरी चांगली गोष्ट होण्यासाठी मी याला वाईट म्हणत नाही, दुसरा गुण जन्माला यावा लागतो. 100 अपराध भरले की मग शिशुपालाचा वध होतो, कधी तसं म्हणतात. त्यामुळे एक चांगला माणूस आला, आणि त्याचं नाव डोनाल्ड ट्रम्प जगामध्ये. डोनाल्ड ट्रम्पने भारताला, बाकीच्या देशांना, युरोपलासुद्धा जेव्हा इथं असं हात लावायला सुरुवात केला, तेव्हा लक्षात आलं की भारत आणि युरोपने एकत्र येणं गरजेचं आहे. हे एकच कारण नाही बरं का, हे पण महत्त्वाचं कारण आहे, हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यामुळं 20 वर्ष ज्या नुसत्या चहाच्या कप बशीवर चर्चा चालल्या होत्या, त्या जानेवारी 2026मध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन झालेला आहे. आता बघूया थोडक्यात फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे काय, आणि त्याचा इथल्या सामान्य लोकांना, उद्योजकांना सुद्धा काय फायदा होऊ शकतो. उदाहरण मी जर्मन लोकांसाठी देतो. जर्मन लोक जेव्हा त्यांची BMW कार जी असते ती भारतामध्ये जेव्हा इथे पाठवतात, तेव्हा भारत सरकार मोठी इम्पोर्ट ड्युटी लावतं, टेरिफ. आणि त्याच्यामुळे ज्याची किंमत समजा एक 25-30 लाख आहे, ती 40 लाखाला होते, 50 लाखाला होते. अशी बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे युरोपीय लोकांसाठी त्यांचे प्रॉडक्ट्स जेव्हा भारतात येतात, भारत जेव्हा टेरिफ लावत असल्यामुळे, त्याच्यावर कर लावत असल्यामुळे त्याची किंमत एवढी असेल तरी एवढी होते. आणि तरीसुद्धा गर्भश्रीमंत भारतीय काही घेतात. ओके, पण सामान्य लोकांना, मध्यमवर्गीयांना परवडणं शक्य नाही. हे लोक भारतामध्ये मध्यमवर्गीय बाकीची मंडळी जेव्हा आता वाढत आहेत, तेव्हा हे सुद्धा प्रॉडक्ट सहज सुलभ आपल्या खिशाला परवडतील होण्यासाठी, आणि 1.4 बिलियन युरो बाजारपेठ युरोपीय कंपन्यांना उपलब्ध होण्यासाठी जेव्हा, तर हे 4-5 गोष्टी आहेत. तर ह्याच्यामध्ये डिफेन्स आहे. आज भारत आणि जर्मनीमध्ये उदाहरणार्थ जर्मनीची थिसन ग्रुप नावाची कंपनी आहे, आणि माझगाव डॉक गोव्यातला, यांचा 8 बिलियनचा करार झाला आहे. ह्या मोठ्या गोष्टी आहेत. पण जेव्हा या गोष्टी सुरुवात होईल ना, त्यामुळे काही शेतमालाच्या गोष्टी ज्या आत्ता इथं नाही आहेत अवेलेबल म्हणून तिकडच्या आहेत, त्या गोष्टी शिकता येतील. तुमचे इगतपुरीचे आमदार मला वाटतं हिरामण खोसकर साहेब, आणि अजून नरहरी झिरवळ साहेब, ते मला वाटतं अन्न पुरवठा मंत्री आहेत मला वाटतं. तर ते अनुगा नावाचं एक्झिबिशन जर्मनी तिथं आले होते, आणि मी मराठी कट्टा जर्मनी आणि एक तिथला माणूस म्हणून त्यांच्याबरोबर होतो. त्यांना सांगत होतो की आपल्या शेतकऱ्यांनी, आपल्या लोकांनी, जर सह्याद्री फार्म चांगलं काम करतं, आपल्या लोकांनी याचा कसा फायदा करून घेतला पाहिजे. अनुगासारख्या एक्झिबिशनला नुसतेच तुम्ही ऑटोमोटिव्ह कारच्या ह्याला येऊ नका. आपले जास्तीत जास्त लोक कशावरती आहेत, खाणं, अन्न. तर ह्यासारख्या एक्झिबिशनला आपले लोक येऊ देत, बघू देत. तिकडं त्यांनी जर एक्सपोजर घेतलं, त्यांना त्यातनं गोष्टी शिकता आल्या, तर त्या इकडे त्यांना रेप्लिकेट करता येतील, इकडं तिकडच्या गोष्टी इथे अंमलात आणता येतील. हे त्यांच्यावर मी सांगत होतो. तर ह्याच्यामध्ये आज तुम्ही पाहिलं तर नक्कीच वेगवेगळ्या पद्धतीचे गोष्टी आहेत. ही स्लाईड जी आहे ती अजून थोडी डिटेलमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर ॲग्रिकल्चर म्हणजे शेती आणि शेतीतनं तयार होणारा माल, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगच्या सर्व पद्धती, इंजिनिअरिंगमध्ये अगदी मशिनरी असेल, नंतर तुमचे प्रिंटिंग मशिनरी, पॅकेजिंग मशिनरी, फूड प्रोसेसिंग मशिनरी, हे सगळं झालं. लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, आज भारतामध्ये मोठमोठे उड्डाणपूल,
फ्लायओव्हर बोगदे याचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये बरीचशी बाहेरची टेक्नॉलॉजी अंमलात आणली जाते, तिथे याचा उपयोग आहे. मरीन प्रोडक्ट्स, आंध्र प्रदेश हे राज्य त्याचं उदाहरण आहे. आंध्र प्रदेशमध्ये कारण युरोपीय लोक मोठ्या प्रमाणावर ते मासे खातात. जवळपास 65 ते 70% लोक, युरोपमधले लोक आता शाकाहाराकडे बरेचसे जायला लागलेले आहेत आणि भारतातले लोक मांसाहाराकडे जायला लागलेत. कदाचित उलटी गंगा सुरू आहे थोडीशी. पण युरोपीय लोक काय खातात, तर आपल्याकडच्या ज्या गोष्टी आहेत, आता इथं आहे म्हणून आता बोलत नाही, पण जास्ती फिश भरपूर खातात, मासे भरपूर खातात आणि त्यांचे प्राणी वेगळे आहेत खाण्याचे, पण फिश भरपूर खातात. तर भारतीय फिशरीजना, मरीन प्रोडक्ट्सना मोठ्या प्रमाणावर युरोपीय बाजारपेठ उपलब्ध आहे. तर आपले जे किनारपट्टीचे लोक आहेत, कोकणामध्ये लोक असतील, त्यांनासुद्धा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर मेडिकल डिव्हायसेस इन्स्ट्रुमेंट झालं, जेम्स अँड ज्वेलरी. भारत आणि जर्मनी किंवा भारत आणि युरोपचा व्यापार जो आहे तो फक्त कार आणि मोठ्या हायटेक गोष्टी नाही आहे. तर भारत आणि जर्मनीमध्ये 1 बिलियन 1 अब्ज रुपयांचा कापडाचा व्यापार होतो सर, कापडाचा. त्याच्यापेक्षा थोडासा कमी चामड्याचा, लेदर हा व्यापार होतो. याची बऱ्याच लोकांना कल्पना नाही. चामड्याचा म्हणजे चामड्यातनं तयार झालेल्या वस्तू असतील, त्या पर्स असतील, कोल्हापुरी चप्पल असेल, बऱ्याचशा गोष्टी असतील. नंतर ज्वेलरी, दागिन्याची बाजारपेठ मोठी आहे तिकडे, त्याच्यामध्ये सुद्धा फायदा होऊ शकेल. प्लास्टिक आणि रबर प्रोडक्ट्स आणि केमिकल्स ही फार मोठी इंडस्ट्री जर्मनीमधली आहे. जगातली सर्वात मोठी जी केमिकल इंडस्ट्री आहे BASF, ती लुडविक शाफन नावाच्या शहरात आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. तर हे आपल्या लोकांनी, मराठी लोकांनी समजावून घेण्याची गरज आहे हळूहळू. एकदा पहिल्याच गोष्टी समजणार नाही, पण जे विशेषतः युवक आहेत, जे इंडस्ट्रीमध्ये लोक आहेत, जे ऑलरेडी कंपन्यामध्ये वेगवेगळं काम करत आहेत, त्यांनी समजून घेतलं पाहिजे मला माझ्या कंपनीला काय फायदा होऊ शकतो या मुक्त व्यापार करारामुळे, फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमुळे. त्यासाठी सरकारी सवलती, सबसिडी काही आहेत का. जर्मनी किंवा युरोप, मी म्हणेन की ही एक्झिबिशनची पंढरी आहे. जर्मनीमध्ये तुम्हाला म्हटलं हॅनोवर हे जगातलं खूप मोठं एक्झिबिशन सुरू असतं. फ्रँकफर्टला मी जिथे राहतो तिथे एक्झिबिशन सुरू असतात. तर आम्ही इंडिया युरोप बिझनेस डेस्कतर्फे युरोप मार्केट एंट्री टूर नावाचं एक कार्यक्रम आखलेला आहे. त्याचा इथल्या उद्योजकांनी फायदा घ्यावा, आम्हाला नक्की ते संपर्क करू शकतात. तर त्यांना आम्ही नक्की मदत करायला तयार आहोत. मला आयोजकांना विचारायचं आहे की किती वेळ आहे अजून, कारण माझ्यामुळे दुसऱ्यावरती अन्याय व्हायला नको म्हणून विचारतो आहे. 5-10 मिनटं असतील, 15 मिनटं, याने जास्तीच दिला मला थोडं एवढं. तर आम्ही काय करतो तुम्हाला थोडक्यात दाखवतो. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. तर या फ्रँकफर्टमध्ये ह्या 13 जूनला हा पुढचा इव्हेंट आम्ही ऑर्गनाईज करतो आहे. डबल क्लिक होत नाही बहुतेक, डबल क्लिक होत नाही आहे कदाचित. हां,
धन्यवाद. तर हा व्हिडिओ दाखवण्यामागचा माझा उद्देश हा होता की आम्ही मागच्या वर्षी 7 जूनला 2025मध्ये तर आम्ही असा एक विचार केला, तर आपण संक्रांत, गणपती, दिवाळी, आपले सण, मराठी शाळा हे नक्की जोरात करू, पण ज्याद्वारे रोजगार निर्माण करता येतील, सामान्य माणसांना काहीतरी रोजगार निर्मिती होईल, हे आपण काय करू शकतो. आपण समजा जर्मनीत राहतो आहे, महाराष्ट्रातूनच्या छोट्या भागातून आलेलो आहोत, तर आपण महाराष्ट्रासाठी काय करू शकतो, हा जो विचार मनात आला तेव्हा ठरवलं की आम्ही महाराष्ट्र बिझनेस डे करायचा. गणपतीच्या आधी जोरात ढोल वाजवायचे आणि ठरवायचं काय करता येईल बघायचं. तर पहिल्यांदा विचार आल्यानंतर वाटलं की बहुतेक सगळे आम्ही नोकरदार लोक होतो, त्यावेळी मी सुद्धा नोकरी करायचो. तर महाराष्ट्र बिझनेस डे करायचा म्हणजे काय करायचं, तर मोठे मोठे लोकांकडनं पण आपण शिकूया म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही उदय सामंत साहेबांना पण लिहिलं. उदय सामंत साहेब उत्साही असतात बाहेर इकडे यायला आमच्याकडे, तर ते आले. बरोबर जवळपास 10-12 इंडस्ट्रियलिस्ट आले. त्यात तुम्ही एक नाव वाचलं असेल, भरत गीते म्हणून. हा भरत गीते जर्मनीमध्ये शिकला. मूळचा परळी हे गावात आत्ता गावाबद्दल बोलत नाही, पण परळीजवळचा माणूस हा मुलगा, तो जर्मनीमध्ये RWTH नावाच्या गोष्टी शिकला. 7-8 वर्ष त्याने जर्मनीत काम केलं. पुण्यामध्ये 2-3 वर्ष साधं काम केलं आणि आज तोराल इंडिया नावाची जवळपास 500 कोटीची कंपनी चालवत होता. जर्मनीत शिकला म्हणून त्याला बोलवलं, त्याला आम्ही बिझनेस आयकॉन दिला, अवॉर्ड दिला. नेत्रे शेळकेसारखा मी मगाशी ज्याच्याबद्दल म्हटलं की जो इंटर्न होता तो आज प्रेसिडेंट झाला US मध्ये, अशाला बोलवलं. तर मी म्हटलं की जगभरातली मराठी मंडळी आपण एकत्र होऊया आणि आपण महाराष्ट्रासाठी काय करता येईल, महाराष्ट्रामध्ये कोणत्या कंपन्या आणता येतील, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या इथल्या नोकरदारांसाठी किंवा काय करता येऊ शकेल हा विचार करूया. हा विचार आम्ही शिकतो आहोत. आम्ही असं म्हणत नाही की आम्ही पूर्ण याच्यामध्ये तज्ज्ञ आहोत, पण एक मला जे सुचलं सांगतो की सामान्य माणसं काहीतरी असामान्य काम करतात. शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरी जन्माला आले पाहिजेत असं लोकांना जे नेहमी वाटतं, नेहमी असं नाही. आपणच काहीतरी काम सुरू केलं पाहिजे. कारण मी परत म्हणतो, ते जर्मनीमधले जे बरेचसे शोध आहेत ना, ते कधी कधी शास्त्रज्ञांनी नाही लावले, ते सामान्य माणसांनी लावले. कारण त्यांनी समाजामधली गरज ओळखली, काहीतरी गोष्टी सुरू केल्या, विचारचक्र सुरू झाली आणि हळूहळू काहीतरी त्याची कंपनी तयार झाली. त्यांच्याकडनं काय शिकण्यासारखं आहे की एखादा प्रॉडक्ट तयार झाला, त्या प्रॉडक्ट कशा पद्धतीने जगभरात नेला पाहिजे, त्याचं पेटंट कसं घेतलं पाहिजे, त्याची IP कशी घेतली पाहिजे. त्यामुळं पॅरिससारख्या फ्रान्समधल्या शहरामध्ये किंवा मिलानसारख्या छोट्या शहरामध्ये आज त्याला फॅशन कॅपिटल म्हणतात. जगामधली जे फेमस अत्तर आहेत ती सगळी तिकडे असतात, जे कधी काळी भारतात होती. पण त्यांनी त्याचं वेळच्या वेळी पेटंट घेतलं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, जगभरात त्याचा डंका वाजवला. ह्याच्यामध्ये मात्र मराठी माणसांनी आणि भारतीय माणसांनी कमी पडत कामा नये. ते टेक्निक, ते तंत्र आपण आत्मसात केलं पाहिजे असं मला वाटतं. हे युरोपमधनं शिकण्यासारखं आहे आणि मला असं वाटतं की आपण अजिबात कमी नाही आहोत, कुठेही मागे नाही आहोत. आणि आज जे भारतीय चित्रपटसृष्टीचे जे जनक आहेत, दादासाहेब फाळके, ते ह्या तुमच्या शहरात जन्माला आले. जो सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे, म्हणजे मी जे वाचलं, माझा खूप अभ्यास नाही आहे, काही चुकं असेल सांगा मला, पण त्र्यंबकेश्वर आणि इथे 2 ठिकाणी होणार आहे. दादासाहेब फाळकेंचा जन्म त्र्यंबकेश्वरला झाला, ते निधन इथं झालं. अख्खं आयुष्य त्यांनी मुंबईत जरी काम केलं असलं फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तर असा आपला जो एक ज्योत पुढं घेऊन जाणारा एक रोल मॉडेल तुमच्याकडं आहे, नाशिककडं आहे. तर म्हणून मला असं वाटतं की नाशिकमधला जो कुंभमेळा आहे, मी आज जेव्हा काही मित्रमंडळींशी बोलत होतो, असं वाटतं की कुंभमेळा किंवा एवढे लोक येणार, ह्याचा परत मला असं वाटतं की नाशिककरांनी काहीतरी उपयोग करून घ्यावा उद्योगासाठी. सामान्य लोकांनी म्हणतोय मी, विद्यार्थ्यांनी किंवा इव्हन गृहिणींनीसुद्धा उपयोग करून घ्यावा. मी काही लोकांची, मोठ्या लोकांचीच घरं बघत होतो की इथं म्हणजे शक्यता होऊ शकतं की घरं राहायला राहणार नाहीत, रूम्स राहणार नाहीत, भाड्याने देऊ शकतात. पण म्हणजे पैसा कमवणं म्हणजेच उत्कर्ष साधणं असं नाही, पण काहीतरी नवनिर्माण करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर हे नक्की व्हावं. आणि मला स्वतःला नाशिक खूप आवडतं आणि मी असं ठरवलं आहे, मी आज विचार केला की माझी स्पर्श युरोप नावाची पर्यटन कंपनी आहे जर्मनीमध्ये. मी स्वतःला म्हणतो की युअर इंडियन ट्रॅव्हल पार्टनर इन युरोप. तुम्हाला युरोपमध्ये यायचं असेल तर मी तुम्हाला दाखवतो युरोप, असं म्हणतो. तर फक्त मी भारतातल्या लोकांना जर्मनीमध्ये किंवा स्वित्झर्लंडमध्ये, पॅरिसमध्ये घेऊन जाण्यासाठी ती कंपनी सुरू नाही केली. माझी मनापासून इच्छा आहे आणि आज मी सगळी ओव्हरऑल परिस्थिती बघितली तर मी आजच बेणी साहेबांना पण शब्द देतो, मी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये कमीत कमी 20 जर्मन लोकांना घेऊन नक्की येणार. तर हे मी ठरवलं नक्की. आणि त्यांना सुद्धा कळू दे नाशिक कसं आहे, महाराष्ट्र कसं आहे आणि त्यांना पण इथे काहीतरी करता येतं का. आणि सर्वात अजून मला शेवटची गोष्ट राहून गेली सांगायची, जे बेणी साहेब म्हणाले होते,
तर आज कोणाला संधी आहे जर्मनीमध्ये किंवा युरोपमध्ये, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट. तर ते युवकांना मला सांगायचं आहे की आत्ता सध्या युरोपची अर्थव्यवस्था थोडीशी स्टॅग्नेशन मंदी आहे, हे कदाचित तुम्हाला माहिती असेल. पण ज्याला ब्लू कॉलर जॉब म्हणतो ना आपण, ब्लू कॉलर जॉब, तो कदाचित पांढरपेशा व्हाईट कॉलर लोकांना आवडत नाही कधी कधी, पण त्याला जास्ती डिमांड आहे. आज जर्मनीमध्ये ट्रक ड्रायव्हर, जर्मनीमध्ये आज शेतात काम करणारे लोक, नर्सेस, डॉक्टर्स, हेल्थ केअर प्रोफेशनल्स, प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन, ह्यांना आज जर्मनीमध्ये जोरात डिमांड आहे. इंजिनियर्स, आय टीमधल्या लोकांना थोडी कमी झाली आता, बरोबर वैभव, पण ह्या लोकांना डिमांड आहे. एक गोष्ट मात्र, जर्मन आली पाहिजे, जर्मन आली पाहिजे. तुम्ही विनायक चंद्र त्यांना भेटा, ते जर्मन गुरुकुल चालवतात आणि इथे अजूनही चांगले लोक असतील. तर जर्मन आली पाहिजे हे मात्र, कारण ह्या लोकांना जर्मन येणं गरजेचं आहे. मी एक उदाहरण पाहिलं, बहिणीसाहेब, मुंबईला एक नरसी मोहनजी म्हणून मॅनेजमेंटचं कॉलेज आहे. तर नरसी मोहनजीचे, बरोबर ना, हां, नरसी मोहनजींचे डीन मला भेटले होते आणि मला ते त्यांची जागा दाखवायला घेऊन गेले. तर त्यांनी काय केलं आहे, तर तिथं ट्रक ड्रायव्हर चालवण्याचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी तिथे ट्रक आणले, ट्रक, कारण आपले ट्रक असतात आपण इकडून चालवतो, त्यांचे ट्रक उजवीकडून असतात, विरुद्ध दिशा असते. तर तिथं गेल्यानंतर आपल्या ट्रक ड्रायव्हरना असं वाटतं का म्हणे काहीतरी वेगळं झालं, रस्ते वेगळे आहेत. ती तयारी त्यांनी आत्ता सुरू केली. आणि नर्सेससाठी आज जर्मनीमध्ये, भारतामध्ये, विशेषतः केरळमध्ये असे प्रोग्राम सुरू आहेत की तुम्ही घरी जाताय संध्याकाळी आणि दिवसभर नर्सिंगचा प्रोग्राम करताय असं नाही, तर तुम्ही स्वतः तिथे राहता 6 महिने, 8 महिने, 2 वर्ष, जे काय असेल ते तिथं शिकता, हॉस्टेलसारखं राहता. कारण काय होतं, आपली मुलं, कारण आपले उद्योजकांचं ठीक आहे, त्यांच्या खिशात थोडे पैसे खुळखुळत असतात, पण मुलं जेव्हा शिकायला येतात ना, तेव्हा त्यांना काय काय करता येतं असतं आपल्या मुलांना, भात, मॅगी, अंडी, सॉरी इथं बोलू नये, पण अशा ह्याशिवाय फार चांगल्या गोष्टी करता येत नाहीत. आपण ज्या गोष्टी कारण काय, आई, बायको, बहीण हे सगळी काळजी घेत असते, त्यांना वाटतं बायकांनी करण्याच्या गोष्टी आहेत. पण तिथं आल्यानंतर जेव्हा आपण स्वतः ज्या गोष्टी खातो त्यासुद्धा करता येत नाहीत, अशी जेव्हा वाईट परिस्थिती होते, मग तेव्हा तिकडनं झगडणं सुरू होतं. ओके, त्यामुळे मला म्हणायचं आहे की सेल्फ सफिशियन्सी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी जर्मनीत एक गोष्ट थोडी शिकलो, विशेषतः इटलीमध्ये शिकलो. माझा मी ज्या घरामध्ये भाड्यानं राहायचो सुरुवातीला, त्याचा जो घर मालक होता तो इटालियन होता. मी त्याच्या घरी जेव्हा गेलो पहिल्यांदा, त्याची मुलगी फार तर 6वी 7वीला असेल. तिला कळालं की ह्या माणसाला व्हेजिटेरियन, शाकाहारी काहीतरी आणून दिलं पाहिजे. तर मी आणि तिचे वडील, म्हणजे तो इटालियन माणूस गप्पा मारत असताना ही छोटी मुलगी खायला घेऊन आली. तो कुठला बाहेरचा बाजारातला पदार्थ नव्हता, स्वतः तयार करून आणला होता. मी म्हटलं, तू ही एवढी छोटी मुलगी करते, शाळेमध्ये यांच्या किचन आहे, इतिहास, नागरिकशास्त्र, 1000, 12, 15, 25 विषयापेक्षा स्वतः आपण जे खातो ते जर तुम्हाला आपल्याला करता येत नसेल तर इतक्या साध्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की युरोपियन्स थोडे सेल्फ सफिशियंट आहेत. तुम्ही कदाचित ऐकलं असेल की इकिया नावाची एक कंपनी आहे, त्याला इथं आयकिया म्हणतात. ही फर्निचर तयार करते. तुम्ही मॉड्युलर डिझाईन शब्द ऐकला असेल, म्हणजे काय की त्यासाठी फार डोकं लावत नाही. ते म्हणजे कपाट जर जोडायचं आहे घरामध्ये, किंवा आपली कॉट जोडायची आहे, किंवा एखादं टेबल जोडायचं आहे, ते लिहिलेलं असतं, हातात ते घ्यायचं आणि स्वतः करायचं. पण तिथे आपल्या लोकांना ना तिथं सुद्धा सुतार लागतो, वेअरॅज युरोपियन लोक ते स्वतः करतात. तर इथं मला एवढं सांगायचं की माझ्या एका मित्राची मुलगी आहे, ती आत्ता 10वीला असेल, आणि असं नाही की तो चांगली परिस्थिती आहे, पण शाळेला सुट्टी असताना ती आता 1 महिना बेकरीमध्ये जाते शिकायला. तिला पगार देतात ते नाही मला माहीत नाही, पण अशा साध्या गोष्टी असतात. म्हणजे आपण खूप छान, आपली आपल्या मुलांना असेल बॉलिवूड, IPL, गाणी, हे ते सगळं माहिती असतं, पण 2च गोष्टी माहिती असू देत, पण इतक्या खोल पाहिजेत त्या की ही मानसिकता पालकांनी म्हणूया किंवा मुलांना पालकांपासून सुरुवात होऊ दे आली, जे माझ्यामध्ये तर बिलकुल नव्हती. मी पण जनरलाइज होतो, अजूनही आहे असं मला वाटतं. पण एखाद्या विषयाची सखोल जाणीव असण्याची जी व्यवस्था आहे, हे जेव्हा समाज तयार करतो, एखादा समाज जेव्हा संशोधन किंवा नवीन काहीतरी करायचं आहे ह्यासाठी मदत करतो, पाय नाही खिचत. म्हणजे एखादा काहीतरी करतोय, त्याला कोणीतरी फंडिंग देतं आहे, सबसिडी देतं आहे, सरकार असेल किंवा चांगली माणसं असतील, समाजातली दानशूर मंडळी असतील, तर ह्या गोष्टी वाढतील. नाहीतर बऱ्याच वेळा आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना काहीतरी ओढणारं काहीतरी तयार केलं असं वाचतो आपण, तुम्ही वाचताय, मी गेले 25 वर्ष वाचतो, पुढं काय झालं काहीच माहीत नाही. कारण त्याला ना आर्थिक पाठबळ मिळालं, त्याला रॉयल्टी कशी, त्याची IP कशी घ्यायची, पेटंट कसं घ्यायचं, फंडिंग काहीच माहीत नाही आहे.
तर आपण एकत्र येऊन काय करता याच्यात येऊ शकलो तर नक्की बघा. गरजे मराठीसुद्धा खूप चांगला उपक्रम चालवतं. गरजे मराठीचं तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आमचं जे मी मगाशी इंडिया युरोप बिझनेस डेस्क किंवा मराठी कट्टा जर्मनी सांगितलं, आम्ही पण असे काही उद्योग करायचा प्रयत्न करत असतो ज्यातून काहीतरी नवनिर्मिती होण्याचा प्रयत्न होईल आणि नवनवीन लोकांना काहीतरी शिकता येईल यासाठी आमचा प्रयत्न नक्की असतो. मी परत एकदा म्हटलं बहिणी साहेब की मी एक कोल्हापूर जिल्ह्यातल्या सामान्य खेड्यातनं आलेला माणूस आहे आणि मला जाण्याची संधी मिळाली, काही चांगली लोकं भेटली, काही गोष्टी करायचा प्रयत्न करतो आहे. आणि नाशिकसारख्या शहरामध्ये 103 वर्ष जुन्या ह्या वसंत व्याख्यानमालेमध्ये मला काही बोलण्याची संधी मिळाली, ह्याबद्दल आयोजकांचं आणि सर्वात तुमचे आभार आणि खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र. या वर्षीचं 16वं पुष्प स्वर्गीय वसंतराव नेवासकर स्मृती व्याख्यान माननीय श्री अजित रानडे, स्वतंत्र व्यावसायिक सल्लागार आणि सामाजिक उद्योजक जर्मनी यांनी आज आपल्या या श्रोत्यांना नवीन करारानंतर बदलता युरोप आणि महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांसाठी युरोपातील संधी या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं. जर्मनी आणि युरोपमध्ये आपल्या IT किंवा औद्योगिक क्षेत्रामधील संधी आहेच, पण त्याचप्रमाणे नर्स असेल, प्लंबिंग असेल किंवा छोटे मोठे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाच्या संधीसुद्धा उपलब्ध आहेत. त्यासाठी जर्मनी भाषा येणं गरजेचं आहे. आपल्या अनेक शाळांमधून आणि विद्यापीठांमधून जर्मनी हा विषय या ठिकाणी शिकवला जातो. तर तो विषय आपल्याला आल्यानंतर निश्चितच या युरोप किंवा जर्मनीमध्ये आपल्याला या तरुणांना, नाशिकच्या तरुणांना या ठिकाणी सहभाग घेता येईल असं मला वाटतं. या ठिकाणी आजचा कलानिकेतन महाविद्यालयातील चित्रकारांचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी आहे, त्याचाही आपण आस्वाद घ्यावा. आणि यानंतर आज अंदाज ई रफी साहेब हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी संजय डेरे आणि त्यांचे कलाकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि अनिल नेवासकर यांना अशी विनंती करतो की आपण या कलाकारांचा सत्कार करावा. श्री संजय डेरे आणि कलाकार यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आपण सर्व श्रोत्यांनी यानंतर अंदाजी रफी साहेब या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. श्री अनिल नेवासकर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि या कलाकारांचा सत्कार करावा.